तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे अस्सल महाराष्ट्रीयन। तर आज आपण किल्ले घेरा रसाळगडाची भौगोलिक रचना जी आहे ती पाहणार आहोत। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जिंकला आणि या किल्ल्याला तोफांचा गड का म्हणतात, आज आपण ह्या भागाच्या मार्फत पाहणार आहोत। तर सर्वप्रथम हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा जिंकला हे आपण ह्या भागाच्या मार्फत पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1660च्या मोहिमेत जिंकला। आता 1660च्या मोहिमेत जिंकला हे इथे इतिहासाच्या पुराव्यामार्फत दिलेलं आहे। आता एक्झॅक्ट तारीख जर बोललं गेलं तर ती अवेलेबल नाही आहे, कारण त्याचा इतिहासात उल्लेख नाही की हा किल्ला एक्झॅक्ट कुठच्या तारखेला जिंकला। आता 1660 जर आपण पकडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि नंतर 18 नोव्हेंबरला पन्हाळगड जिंकला। 18 नोव्हेंबर 1659। आता 1659 आता नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिने राहिले 1660 उजडण्यासाठी। तर महाराजांच्या ह्या ज्या मोहिमा होत्या ह्या कशा खूप म्हणजे जेमतेम 4 ते 5 महिना ह्या महाराजांच्या मोहिमा चाललेल्या होत्या आणि महाराजांनी एका वेळी 3 मोहिमा उघडल्या होत्या अफजल खानाला मारल्यानंतर। पहिली मोहीम होती जिथे स्वतः महाराज निघाले होते, ती म्हणजे कोल्हापूर करत थेट पन्हाळ्यापर्यंत। दुसरी मोहीम म्हणजे जिथे नेतृत्व करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेतोजीराव पालकर, जे मिरज करत थेट विजापूरवर हल्ला चढवणार होते। आणि दुसरे म्हणजे महाराजांचे सरदार दोरोजीराव, जे कोकण करत पूर्ण कोकण तळ कोकण जो आहे तो काबीज करणार होते। तर हा जो पिरियड आहे भागाचा, ह्या सगळ्या पिरियडमध्येच हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला असावा असं अंदाज लावता येतो। तर आता आपण ह्या किल्ल्याची भौगोलिक रचना पाहणार आहोत। तर हा किल्ला तसा पाहायला गेला तर दुर्गम ठिकाणी तसा फारसा वसलेला दिसत असेल तरी पण सुद्धा हा किल्ला फारसा उंच नाही आणि फारसा असा बळकट नाही, पण पूर्ण जावळीच्या जंगलाने हा घेरलेला किल्ला आहे, म्हणून ह्या किल्ल्याला त्या जंगलाचं संरक्षण प्राप्त झालेलं आहे। तर आता आपण ह्या मॅपद्वारे किल्ला कसा आहे ते पाहणार आहोत। तर इथे मी स्पेशली दिशा मार्क करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला किल्ल्याची जी मेन रचना आहे, आत नेमकं काय कसं आहे ते पाहता येईल। आता ही उत्तर दिशा आहे, उत्तर दिशा इकडे ह्या साईडला उत्तर दिशेला तटबंदी आहेत, ही इकडे पूर्व दिशा आहे, आग्नेय दिशा, दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा, पश्चिम दिशा आणि वायव्य दिशा। तर इथे स्पेसिफिकली हा मी नकाशा स्वतः बनवलेला आहे आणि ह्या नकाशापेक्षा आपल्याला गुगलवर सुद्धा नकाशे खूप अवेलेबल असतात, त्या नकाशावरून सुद्धा आपण काय कसं आहे ते पाहू शकतो। तर आता आपण मी हे जो नकाशा केलेला आहे त्या नकाशावर आपण थोडक्यात समजून घेऊया। आता हा पूर्ण एंट्रीचा भाग आहे किल्ल्याचा। आता ह्या किल्ल्याच्या एका बाजू म्हणजे पश्चिम दिशेकडून खालून रस्ता जातो किल्ल्यापर्यंत। किल्ल्याच्या जेमतेम अर्ध्या भागावर गाडी जाते, म्हणजे पूर्वी हा भाग तसा होता, पण पूर्वी असे रस्ते नव्हते, पायवाटा होत्या आणि इथून या किल्ल्याच्या पायऱ्या सुरू होतात। जेमतेम 400-500 पायऱ्या चढलं की इथे आपण या किल्ल्याच्या महादरवाज्यावर पोहोचतो। आता महादरवाजे इथे नेमकं काय असतं ते तुम्हाला चांगलं ठाऊक असेल। 2 भक्कम बुरुज, मधी बलदंड, भव्य दरवाजा आणि आतमध्ये सैनिकांसाठी देवड्या असतात, जे दरवाज्यावर पहाऱ्यासाठी जे सैनिक असतात त्यांच्या राहण्याची छोटी सोय केलेली असते। आणि ह्या रसाळगडाचा हा जो महादरवाजा आहे त्या महादरवाजाच्या एका बुरुजाकडे म्हणजे समोरून पाहायला गेलं तर लेफ्ट साईडला एक छोटीशी खिडकी आहे, म्हणजे रात्री जेमतेम सुमारे संध्याकाळचे 7 वाजता किल्ल्याचे नॉर्मली दरवाजे बंद व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात। तर रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी कधीही शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ही खिडकी तयार केलेली होती।
आणि आता आपण TrekKshitij.com वर अवेलेबल असलेले जे नकाशे आहेत महाराजांच्या सर्व किल्ल्यांचे, त्यापैकी रसाळगडाचा नकाशा मी आणलेला आहे. त्या नकाशाद्वारे आपण समजून घेऊया की हा किल्ला नेमका आतून आणि बाहेरून कसा आहे. तर इथे TrekKshitij.com वरचा हा नकाशा आहे रसाळगडाचा. TrekKshitij ही संस्था आहे, ज्या संस्थेचं गुगलवर वेबसाईट आहे. तिथे तुम्ही जाऊन कुठच्याही किल्ल्याचा नकाशा पाहू शकतो, इतिहास पाहू शकता. आणि आता आपण किल्ले रसाळगडाची ह्याद्वारे भौगोलिक स्थिती आपण इथे बघून घेऊया. हा जो भाग तुम्ही पाहताय, हा इकडे खालचा, इकडून किल्ल्याकडे रस्ता येतो आणि इथे खाली हे जी तुम्हाला छोटी घरं दिसत असतील, इथे ही इथे रसाळवाडी आहे. आणि इथून किल्ल्यावरती जाण्यास आपल्याला मार्ग मिळतो, म्हणजे इथून किल्ल्यावर पायऱ्या जातात. आता इकडून ह्या बाजूला खेड आहे, वाडी, जैतापूर, मांडवे आणि पालगड हे किल्ले आहेत. आता खेड नाही बोलत, पालगड हा किल्ला आहे. पालगड, इकडे प्रतापगड, मकरंदगड आणि इतर सुद्धा किल्ले, पण ते लांब लांब आहेत. पण जवळचे जे किल्ले आहेत ते ह्यामध्ये किल्ले पालगड आहे, प्रतापगड आहे, मकरंदगड आहे. आणि याच पुढे पाहायला गेलं तर इकडे महिपतगड आणि सुमारगड देखील आहे. हे गड एक प्रकारे जर बोललं गेलं तर रसाळगडाला कवच प्रोव्हाइड करतात असं बोलू शकतो आपण, म्हणजे जे जवळचे किल्ले आहेत ते. आता आपण एकंदर ह्याची भौगोलिक स्थिती जी आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तर ही इथे वाडीपेठ सुरू होते. इथून ह्या पायऱ्या आपण वरती गेलं की इकडे किल्ल्याचा मेन महादरवाजा लागतो, जे जसं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं असेल. आता इकडे वरती गेलं की इकडे हे पाण्याचे तलाव आढळतात. पुढे काही छोटी घरं लागतात, घरांचे काही अवशेष देखील ते देखील लागतात. पुढे गेलं की ही उद्ध्वस्त तटबंदी आहे आणि ही इकडची जी तटबंदी आहे सुरुवातीला आपल्याला जी लागते. आता रायगडावर खूप लढा बुरुज तुम्ही पाहिला असेल, तशीच दिसायला ही तटबंदी आहे. ही तटबंदी काही काळ आधी भक्कम बांधलेली आहे आणि ह्या काही तटबंदी आहेत ज्या असे उद्ध्वस्त झालेले आहेत, ज्यांचं काम तसं बारीकीने सुरू आहे. आपल्याला त्या विषयाकडे वळायचं नाही. आपल्या किल्ल्याच्या आतमध्ये जे काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर इकडे आत गेलं की आपल्याला इकडे पहिलं श्री काळकाईचं मंदिर लागतं. हे जिथे तुम्ही पाहू शकता काळकाईचं मंदिर आहे. इकडे हे 2 टाक्या आहेत पाण्याच्या आणि त्या टाक्या सोडल्या की सरळ आपल्याला इकडे पुढे या किल्ल्याचा मुख्य भाग म्हणजेच बालेकिल्ला दिसतो. आता बालेकिल्ला म्हणजे काय? बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरचं सर्वात उंच ठिकाण, त्याला बालेकिल्ला बोलतात. आणि बालेकिल्ल्यावर त्या किल्ल्यामध्ये आतमध्ये काही उद्ध्वस्त वास्तू, त्यामध्ये पहिली महत्त्वाची वास्तू म्हणजे रसाळगडाच्या किल्लेदाराचा वाडा आहे. आता रसाळगडाचा किल्लेदार कोण हे सांगणं कठीण आहे, कारण किल्लेदारांबाबत अशी ठोस पुरावे आपल्या इतिहासात आढळत नाहीत. तर या बालेकिल्ल्यामध्ये आतमध्ये किल्लेदाराचा उद्ध्वस्त वाडा आहे, वृंदावन आहे, चुन्याचा घाणा आणि इकडे चोर दरवाजा हे उद्ध्वस्त वास्तू आहे. 3 तोफा आहेत आणि तोफेंवरून तुम्हाला सांगायचं की ह्या किल्ल्याला तोफांचा गड देखील म्हणतात. आता ते का म्हणतात ते सांगणार आहे. ह्या किल्ल्यावर खूप प्रकारच्या अशा तोफा आढळतात, म्हणजे लहान हातातल्या तोफा असतील. इथे जो मंदिर आहे तुम्हाला सांगितलं काळकाईचं मंदिर, त्या मंदिराजवळ काळकाई झोलेचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या जवळ असे बाहेर काय आपण बोलतो दीपमाळ आहे. त्या दीपमाळा शेजारीच अशा
काही प्रकारच्या अशा तोफा ठेवलेल्या आहेत, म्हणजे 4 ते 5 तोफा तिथे ठेवलेले आहेत जे हातातले आहेत. आणि किल्ल्याचे इतर भाग जर पाहायला गेले तर इतर भागावर सुद्धा अशा मोठ्या तोफा आहेत. या किल्ल्यावर खूप प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आढळतात, म्हणून या किल्ल्याला तोफांचा गड असं म्हटलं जातं. आता इकडे पुढे गेलं की इथून तलाव आढळतात. आता इकडे तुम्ही नीट पाहू शकता, इकडे या झुमिंग भागात पहा, हा इकडे तलाव आहे, इथे आहे, हा इथे सुका तलाव आहे, इकडे पाण्याचं टाकं आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं, कुठच्याही किल्ल्यावर असं दुर्गम असो किंवा म्हणजे जास्त म्हणजे कठीण असो किंवा काही कुठचा सोपा किल्ला असो, पण पाण्याची सोय ही अत्यावश्यक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व किल्ल्यांवर पाण्याची अगदी मुबलक सोय केली, जेणेकरून किल्ल्यावर दुष्काळ जरी पडला, म्हणजे काय वर्षोनवर्ष कधी दुष्काळ पडला तरीसुद्धा मुबलक पाण्याचा साठा राहावा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर जागोजागी तळे बांधले, टाकी बांधली. आणि ह्या किल्ल्याचं मग पण पुढे गेलो, हा पुढची वाट अशी छोटी छोटी होत जाते. पुढे आपल्याला पुढे जात तिथे उद्ध्वस्त तटबंद्या दिसतात, उद्ध्वस्त छोट्या छोट्या वास्तू ज्या आहेत ते दिसतात. आणि आता इकडे पुढे गेलं की तर शेवटी पुसाटी नावाचा बुरुज लागतो. खाली इकडे आहे एकदम शेवटचा भाग आहे, तिथे भुयारी टाका आहे, अवघड ठिकाणी असलेला खांब टाका आहे, जो इथे एकदम कॉर्नरला आहे. आता या किल्ल्याचं जो एंट्रन्सचा भाग आहे तो जर डिटेल पाहायला गेला तर ही खाली रसाळवाडी आहे. रसाळवाडीच्या पायथ्यावरूनच या किल्ल्यावर जायला पायऱ्यांची वाट सुरू होते. जेमतेम 400-500 पायऱ्या चढल्या की आपण महादरवाजापर्यंत पोहोचतो. या इथे पायऱ्या सुरू झाल्या की पुढे हा पहिला सर्वप्रथम दरवाजा लागतो. आणि पुढे गेलात की पाण्याची 3 टाकी लागतात. आणि पुढे मारुतीचं छोटं मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळच शिवलिंग आहे, म्हणजे तुटलेल्या अवस्थेत छोटंसं शिवलिंग आहे. आणि पुढे गेलं की ह्या किल्ल्याचा महादरवाजा लागतो. आणि पुढे जो मी तुम्हाला बुरुज बोललो, जो हा नवीन कन्स्ट्रक्शन केलेला बुरुज आहे, जो ढासळलेला होता, त्या बुरुजाचं नाव पीर बुरुज आहे, किंवा आपण त्याला टेहाळणी बुरुज, म्हणजे गडावरून एकदम उंचावरून लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला बुरुज म्हणजेच टेहाळणी बुरुज त्याला बोलतो आपण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अस्सल महाराष्ट्रीयनला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.